एका पोरीचं लग्न ठरलं, साखरपुडा झाला, मेहंदी लावली गेली दोघा हातांना. तर तिच्या भाऊजाईने सांगितलं तिला, म्हणे वंश थोडं इकडे या, तुम्ही आता आमच्या घरी 2च दिवस आहेत, कारण उद्या हळद आहे, परवा तुम्ही चालल्या. माझं लग्न झाल्यापासून मी पाहते तुम्ही फक्त नणद आहात, पण आता तुम्ही नणद राहणार नाहीत. आता तुम्ही जिथे चालल्या पहिल्याने सून, जाऊ आणि पत्नी. तुमच्या घरामध्ये 2 भाचे पण शिकायला आहेत, नंदेचे पोरं, त्यामुळे मामी. एवढ्या नात्यांमध्ये गुरफटल्या जाणार आहात. तुमचे पती आणि ते 5 भाऊ आहेत. तुमचा पती 5व्या क्रमांकाचा आहे. थोरले 4 भाऊ, थोरल्या 4 जावा, आणि तुमच्या भावामार्फत मी माहिती काढली आहे सगळी. तुमच्या प्रत्येक जावेला 4-4 मुलं आहेत. कोणाला 2 मुली 1 मुलगा, कोणाला 2 मुली 2 मुलं, असे 16 अपत्य त्या घरात आहेत. तुमची सासू, सासरा, चुलत सासू, चुलत सासरा, हा टोटल 36 माणसांचा पसारा आहे. आणि तुम्ही 37व्या आणि शिवाय सगळ्यात लहान असणार आहे. इथे रुबाब केला तुम्ही. आंब्याचा रस बनवला की वहिनी मला द्या अगोदर, फ्रीज मधून तुम्हाला गारगार रस मी काढून द्यायची. सगळे जेवायच्या अगोदर तुम्ही बसायच्या, कारण इथली लेक होत्या तुम्ही. इथे माहेर आहे तुमचं. पण आता तिकडे विचार करा, जर आमरसाचा काही कार्यक्रम तुमच्या घरी झाला, प्रोग्राम झाला, एकेका माणसाचे 2-2, 3-3 मित्र जरी म्हटले त्यांचे, तर 5-15 लोक अजून त्याच्यात वाढतील. सांगा तुमचा नंबर कधी लागेल जेवायचा? ते म्हणायला लागले, वहिनी मी याचा विचारच केला नव्हता कधी. नाही केला ना, कारण नणद ना तुम्ही. तुमची आई फक्त सासू बनल्या, आई नाही बनल्या ना त्या. पण मी तुम्हाला मैत्रीण म्हणून मार्गदर्शन करते. त्या घरामध्ये जा, सगळ्यांचं मन आपलंसं करा, आणि एक दिवस असा उगवेल, मी सांगते तसं करा. सगळ्या घराच्या अगोदर किती मोठा पाहुणचार असो, पाहुणे आलेले असोत, असं कधी घडेल का म्हणे की सगळ्यांच्या अगोदर तुम्ही जेवायला बसल्या, सगळ्यात लहान जाऊ? जमेल का? हो नाही म्हणाल का? शक्य आहे का? नाही ना. पण एक पक्क लक्षात ठेवा, अशक्य ते शक्य करिता सायात, कारण अभ्यास तुका म्हणे, कारण अभ्यास तुका म्हणे, हो कारण अभ्यास तुका म्हणे, कारण अभ्यास तुका म्हणे, शक्य ते शक्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे, कारण अभ्यास सांगितलं भाऊजाईने, तुमच्या घरात 16 मुलं आहेत. सगळ्यात मोठी मुलगी ग्रॅज्युएशन करते त्या 16 आणि सगळ्यात लहान अंगणवाडी मैन खिचडी आण राहिनं. म्हणजे सगळा सटच्या सट आहे बा इथून तिथून. तुम्ही एकच करा. नंद्याला सांगायला लागली, हे सगळे पोर अंगावरचे करून टाका. बेस्ट आयडिया. सासूरवाशीन पोरींना बाया अगोदर मार्गदर्शन करायच्या, काही बी कर, आय पोरगतून अंगवरलं करले, सासू आपोआप घर जाडी.
काही कर, या पोराला सोडायचंच नाही. आणि ते पोरगा असं मागे मागेच फिरे, जनगण मन अधिनायक जय, सोडतच नव्हतं. पण सासू ही बाईच असते, गुरु असते सासू. सासू लगेच गली मा सांगे तटे 2च रोज गई हाय किरकोड अंगवरलं करलंय नाही. तीन मायन सांगू सांगो का नको सांगू. सासूरवासातल्या खुबी आहेत त्या सगळ्या. या पोरीला सांगितलं, लग्न झालं. गेल्याबरोबर सगळ्यातलं लहान जे होतं अगदी छोटस ते, चला 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 बबल्या, चला ले वो, आले 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 चड्डी काला. आमच्या दादाने चड्डी ओली करून टाकली ग बाई. आणि पटकन विचारलं, ताई आपल्या या दादाची चड्डी कुठे आहे? ती जाऊबाई विचार करायला लागली. मन तीन देराने दाखवल्या. एकले बी रोग होय नाही पोरेसल्या दाराना. आई कितली उच्चारचे, आई उच्चारणीचे, आई शिकाडेलचे. विठ्ठल विठ्ठल. आणि शिकाना कोण नाही म्हणतं शिकायचं. मरेपर्यंत माणूस विद्यार्थी आहे ना सर. गुरु बनायचंच नाही, विद्यार्थीच बना. आता तुम्हाला खोटं वाटेल, माझ्या लग्नाला इतके वर्ष झाले पण तरी मी गुरु बनलोच नाही घरात. मी 3 अंडर माझी म्हणून डोकं चाललं. प्रमुख बना मरा बाजारने पिचे कोण बाई. सुरुवातीला हे ज्ञान मला नव्हतं ना. आता बाळवाडीसारखं आपण चालायचं, मार्केटमध्ये भाजीपाला घ्यायला जायचो. ती बाव करेन मी पिच्या धरू. ती विचार कर भाऊ कोबी कशी दिने, ती कोबी आटा राहीन मी त्या कांदडाच न वज भाऊ. तर एकाने विचारलं म्हणे जयरी का हो एकला येईल म्हणतो नाही ना ती बी आहे ना. कधी आहे म्हणतो ती बाव करायला मी पिच्यादार आले. शिकलो नाही ना, मग त्याने मला शिकवलं. हाही उपास जर टाळणे होई तर एक करा ना म्हणे. मला ऐकू येत नाही अशी अफवा उठाडी देवाने. आणि घरामध्ये मी दिली अफवा उठवून, मला ऐकू येत नाही, मला ऐकू येत नाही. मग मुद्दाम त्या कानामध्ये कापसाचा बोळा लावायचा. काय होतं, कान दुखी राहिना, कान दुखी राहिना. ऐकू जरी आलं येडी गाल्यापणा करा. मग तुम्ही म्हणाल हे कसं शक्य होईल, गुरु करावा लागतो. मग तुम्ही म्हणाल हे आपले आध्यात्मिक गुरु या नाही, यासना लप लागत नाही. ताटे ती यांच्या आवाक्या बाहेरचं क्षेत्र आहे. हे रेंजमध्येच येत नाहीत. तिथे सगळ्यात अगोदर गांधारीला गुरु करावं लागतं. गांधारीने पट्टी बांधलेली होती, आंधळी नव्हती. गुरु गांधारीला करा. पट्टी फक्त काढायचा उशीर, दिसत होत, पाहिलं नाही. अवघड आहे पण ऐकू येत नाही, ऐकू येत नाही. मुलाने मला एकदा विचारलं, पप्पा डॉक्टरकडे चालता का? मग नको रे, तो पण कवडाई दे. त्यांनी वय केली ना काहीतरी राजकारणची आठी. त्याने मला विचारलं म्हणे अफवा आहे का? म्हणतो बोल नको, तू म्हण पॅनल माराय. सासू सुनांनी मला काहीही सांगितलं 3दा बोलायला लावायचं. मग त्यांच्या चर्चा झाल्या. हाय या बैरवी घे यानं काही कर नाही, आपणच बाजार करत जाऊ. पण संसारातून किनाऱ्याला लागा. संसाराच्या मध्ये राहून शक्य आहे का आपल्याला? आणि म्हणून त्यांनी सांगितलं किनारा धरा आणि मग तिथून डिक्लेअर करा. संकल्पावी माया संसारा संकल्पावी माया संसारा ठेविले आनंद दैत्याची रावे ठेविले आनंद दैत्याची रावे द्यावे समाधान समाधान चित्ते
समाधान का असू द्यावे माहितीये का? जर कोणतंही नवीन काही उभं करायचं असेल त्रास होतो. बहिरेपणाचं सोंग घेतलं मी. माझी पत्नी सुनेला सांगायची मला ऐकू यायचं पण मी बाहेर आहे. जाऊ दे बहीण या माणूस ना पहिले वाय बारपणाची ऐकू न म्हणा मग कानपटाम ठेवणी पडी. आणि जर राग आला मग हाव कसा ना बाहेर. मग संसारातून तुम्ही बाहेर कसे याल? विहित कर्म जर पार पडले असतील तर साक्षी बनून संसारात. पण झालं काय आमचं सगळं लक्षण राहिलं वेगळं. लक्षणच अडकायचंय. आता ही पोरगी जशी तिथे गेली ते सगळं लहान पासून तर थेट जी ग्रॅज्युएशनला पोरगी होती त्या पोरीला विचारायचं आज काय शिकवलं, इंग्लिशमधलं काय होतं, कुठला पॅटर्न होता, मॅथचं काय होतं. तर त्या पोरीने ग्रॅज्युएशन करणाऱ्या पोरीने पाहिलं लहान काकू तर अतिशय ब्रिलियंट आहे. ती तिचा सगळा अभ्यास हिच्याकडे घेऊन यायची. जी 10वीत पोरगी आहे ती सांगायची. जी 9वीत पोरगी आहे जो 7वीत पोरगा आहे काकू मला चित्रकलेचं सांगा. लगेच 6वीमधलं यायचं ते सांगायचं काकू मला हिंदीमधलं सांगा. 5वीतलं यायचं काकू मला धिस इज दॅट इज वगैरे पासून सगळं काही शिकवा. तोपर्यंत 4थी 3री ते दाखला अंगणवाडी म्हटलं म्हणजे मी काकून मांडीवर बटसू हाई बटी अंगणवाडीन मास्तरीन आणि मोठल्या जटाने कोबी चिऱ्या. त्या म्हणायच्या की इले मानणं पडे. कानामागून आली म्हणजे आई 2 रोज जाय परनिसून होणी. आणि हे सगळे पोरं आणि सगळ्या पोरांना सांगितलं तिने हे पहा आपण जेवणाला बसतो ना डायरेक्ट जेवण करायचं नाही. देवाच्या प्रसादे करारे भोजन व्हाल कोण कोण अधिकारी ते. एवढंसं पोरापासून त्या ग्रॅज्युएशन करणाऱ्या पोरीपर्यंत जेवायला बसलं की काय म्हणायचं डोळे मिटायचे. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे. सगळे पोरं जेवायला बसले. मोठल्या जेठाने वाढे आणि आई बहीण वदनी कवळ घेता ते पटापटेल नाम घ्या श्री हरीचे. 3 नवरा देखे काही हो समजा 5 पाऊस मामान झेंडा लागणं हो. आणि पोरांनी एक ठरवलं जेवायला बसले वाढलं की नाही नाही काकू जेवेल तर आम्ही जेवू. काकू जेवण करत असेल तर आम्ही जेवू. ते म्हणायचे अरे नाही बेटा सगळ्यांचे जेवण राहिले तुम्ही जेवा. नाही नाही मग आम्ही नाही जेवणार. ती सासू आहे ओ बहीण काकू बटा. सासू काकू म्हणे मस्त जेवायला बसायची. आणि जेवायला बसल्याबरोबर लगेच सासूला सांगायची त्या सगळ्या पोरांना हो उष्ट कोणी पाडायचं नाही, पाण्याचा ग्लास सांडायचा नाही, शांततेने जेवायचं. एक घास 32 वेळा चावायचा म्हणजे मोठ्या जटाने तवलंग भांडा घसडीली ती. हाय 32 गुणिले 360 घास राहतील या. आणि सगळ्या आश्चर्याने पाहिजे की ऐकतांची किंवा ऐकाला. आणि या पोरांना सांगायचे की हळूहळू जेवायचं, जेवताना गप्पा मारायच्या नाहीत, टीव्हीकडे पाहायचं नाही, मोबाईल हाताळायचं नाही. आणि मजारच सासूला सांगे आई मला पाणी आणता का. ती जेवण करेन सासू पाणी आणते. मोठ्या जाऊला सांगायची ताई तो फॅन थोडा फास्ट करून द्या बरं. हा बहीण का जमलं हे चित्तप्रधान भावजाईने जे मार्गदर्शन केलं हे आपल्या कल्याणाचं आहे. पण मी नानद आहे आणि मला भावजाई सांगेल का ते नाही. ज्याने आपल्याला जे जे सांगितलं तो आपला गुरु आहे. आणि त्या गुरुचं ऐकत असताना कायम विद्यार्थीच बना, कायम शिष्यच बना. गोस्वामी तुलसीजींनी पत्नीला गुरु केलेलं होतं. पत्नीने जे सांगितलं असती चर्ममय देह ममता में इतनी प्रीति होती जो श्री राम में कुमति जात बहु भीति सियावर रामचंद्र की जय. पत्नीने सांगितलं ना
ज्या दिवशी पत्नीला गुरु मानलं त्याच दिवशी गृहत्याग केला. पण काय म्हणून? गुरु माँ. आज से आप हमारी गुरु हो, हमारी माँ के समान हो. ऐसी आराधना हनुमान जी से कीजिए और प्रभु जी से कहिए कि हमारे तुलसी जी को राम जी से मुलाकात हो जाए. घरी पत्नीची प्रार्थना आणि तिकडे पतीचे प्रयास. नुसती प्रार्थना किंवा नुसता प्रयास कधीच यशस्वी बनू देत नाही. प्रयासही असले पाहिजेत, प्रयत्न आणि प्रार्थनाही असली पाहिजे. काही लोकांचे नुसते प्रयत्न आहे, प्रार्थना नाही. प्रार्थना आणि प्रयत्न एकत्र आले. ज्या क्षणी घराकडे पाठ केले निकाल पडे. काही झालं तरी मला रामाची भेट झाली पाहिजे. मनामध्ये राम, चित्तामध्ये राम, बुद्धीमध्ये राम, अहंकार राममय ध्वनी, अंतकरणात राम, भावना राममय, विचार राममय, कृती राममय. भावना, विचार आणि कृती. तुम्ही जोही मार्ग निवडला असेल, कल्पना करायची विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी काहीतरी MPSC, UPSC, IAS अशा परीक्षा किंवा जेही टार्गेट असेल, सायन्स वगैरे फॅकल्टी निवडली असेल, जेही शिकत असाल, शेतकरी असाल, व्यापारी असाल, आपला मार्ग, त्या मार्गाचीच भावना, त्या मार्गाचीच कृती आणि त्या मार्गाचेच विचार, हे तिघं ज्या वेळेस एकत्र येतात मग त्यावेळेस करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. मग अभ्यास करायचा का? अहो देवाचे भक्त बनायचं का? भक्त जरी बनायचं असेल मग भक्ताला 3 गोष्टी याच आवश्यक: भावना, कृती आणि विचार. काही झालं तरी हरिभक्त म्हणायचं का हरिदास बनायचं? हरिभक्त ही पहिली अवस्था आहे, पण हरिदास हे त्यानंतरचे. ज्यांनी नुसत्या गळ्यात माळा टाकल्या, मद्यपान, मांसाहार सोडणं एवढंच टार्गेट ज्यांचं होतं, नुसतं रामकृष्णारी, देवदर्शन, चांगलं वागणं, झाली त्यांची मर्यादा, एवढंच त्यांना पाहिजे होतं. पण हरिदास जर बनायचं असेल तर मग त्यांनी तिथून पुढे सांगितलं की काही झालं तरी नामा म्हणे हरिदास. हरिदास बनायचं ना तुम्हाला, मग एकच करा तुम्ही, नाम म्हणे हरिदास, नाम म्हणे हरिदास, नाम म्हणे, टाळ हळू, हरिदास, नाम म्हणे 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 हरिदास. त्याचे असा अभ्यास, त्याचे असावा अभ्यास, अभ्यास त्याचे असावा अभ्यास,
बहुत बढिया. मला आवाज द्या. त्यासी असावा शतकामध्ये जो अभ्यास नामदेवरायांनी केला, ज्ञानेश्वर माऊलींनी केला, अभ्यास होत असतानाच जे सातत्य, जे चित्त एकाग्र होत नव्हतं, एवढेही साधना करून जर पांडुरंगाचं दर्शन होत नसेल तर ज्ञानोबा म्हणायचे 12व्या शतकात, पडिले दूर देसी मज आठवे मानसी, नको नको हा वियोग कष्ट होता ते जीवासी, दिन तैसी रजनी जाहली गे माये, दिन तैसी रजनी जाहली गे माये, दिन तैसी रजनी जाहली गे माये, जाहली गे माये, अवस्था लावून गेला अजूनी चित्त आणि अहंकार सगळे एकवटले. जोपर्यंत एकवटत नव्हते, मन एका बाजूला, बुद्धी एका बाजूला आणि न्यूनगंड नावाची एक समस्या, देव भेटेल का, देव भेटेल का. इकडे प्रपंच तर ज्ञानोबांचा नव्हताच, नामदेवांचा होता, पण देव भेटेल का. वेळही वाया जातोय, संसारही हातच्या सुटत चालला
आणि इकडे अजून देवही भेटत नाही, म्हणजे हे असंच चालेल का? आणि या साधनेमध्ये असताना अचानक जे टार्गेट होतं, जे ध्येय होतं, हाती लागलं आणि आवाज दिला, रूप पाहता लोचनी लोचनी, रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी. जे रूप प्रत्यक्षात पाहायचं होतं ते बंद डोळ्यात पाहता आलं का? चित्ताचं सहकार्य. आणि तेच तुकाराम महाराज इकडे 16व्या शतकात म्हणतायत की हे पांडुरंगा, अरे किती दिवस सांगू, 7 पिढ्यांची पुण्य आहे, 7 पिढ्यांची पुण्य आहे. जे चाललेलं आहे आजपर्यंत की माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, अरे सगळ्या पूर्वजांचं पुण्य एकवटून ते पाठीशी घेऊन माझे प्रयत्न सुरू आहेत, पण ज्या अर्थी अजून तुझा साक्षात्कार मला होत नाही त्याला जबाबदार मी आहे, तू नाही. तू कृपावंत आहे, उणीव माझी आहे ना. पण एक सांग, एवढी पुण्याई मागे असताना तुझ्यातला कारुण्य भाव जागृत होत नाही का? तुला नाही कळत का? अरे मी तर अडकलेलोच आहे, पण मला अडकलेला ठेवशील का? माझी स्थिती अशी आहे, कामनेले चित्तानेले अवलोकमुख, कामनेले चित्तानेले अवलोकमुख, अवलोकमुख, कामनेले चित्तानेले अवलोकमुख, अवलोकमुख, कमनेल चित्ताने दि अवलोकमुख, कमनेल चित्ताने अवलोकमुख, कमनेल चित्ताने अवलोकमुख. बहुवाट दुःख फुटे पाहे हृदय, बहुवाट दुःख फुटे पाहे हृदय, कागसा सुरवाती मज केले भगवंता, कागसा सुरवाती मज केले भगवंता. बहुवाट दुःख फुटे पाहे हृदय, बहुवाट दुःख फुटे पाहे हृदय, कागसा सुरवाती मज केले भगवंता, कागसा सुरवाती मज केले भगवंता. जय सीताराम. विठ्ठल विठ्ठल. सांगितलं त्यांनी की कामे नेले चित्त. हे पहा, चित्ताचं जर सहकार्य लाभत असेल, अवघड अवघड कामं करून टाकलेत लोकांनी. डॉक्टर अब्दुल कलाम कोण होते? करे दादा, डॉक्टर अब्दुल कलाम कोण होते? मिसाईल मॅन. अजून दुसरं काही सांगता येईल त्यांच्या बाबतीत? कोण होते? भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती होते. भूतपूर्व म्हणजे हो, आपली भाषा चित्तातून उठली. शिकणाऱ्यांना काय दोष देऊ? शिकवणारेच असे होते भाषेच्या बाबतीतले तज्ञ, ऱ्हस्व दीर्घ. बोलत असतानाच ते सांगायचे ब्राह्मण का ब्राह्मण, सत्य काय खरं काय यातलं, मला ह का हला म, लेखी मग तसा उच्चार.
सांगा हला म जोडू का मला ह जोडू शेठजी? मला ह जर जोडला त्याला म्हशीचा म्हणतात. हला म ब्रह्म ह अगोदर उच्चार आला पाहिजे, मग लेखीमध्ये ह अगोदर आला पाहिजे. इतके बारकावे, एवढं तंतोतंत शिकवणारे होते आणि शिकणारेही तसेच होते. निमकी, पावकी, आउटकी, सवाईकी, दीडकी सगळं सगळं अडीचकी पर्यंत पाठ होतं. फटाफट 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 विचारत अशी उत्तरं असायची. आता सगळा बट्ट्याबोळ का झाला? अध्यापक हे सगळं तंत्र अनाठाई कामगिऱ्या जर यांच्या मागे लावल्या. आता मला जर इथे कीर्तनाला बोलवलं, कीर्तन करायचं राहू द्या. काही लोक अशा याद्या देतात, याच नवी नाव सांगतात, त्याच नवी नाव सांगतात, या नाव सांगा, त्या नवरात्रीच्या कीर्तनात 22 लोकांची यादी दिली. मी कागद रामभाऊकडे दिला. रामभाऊ म्हणे या नेवता सांगी येऊ का? इतक्या लोकांचे नाव सांगायचे असतात का? यांनी असं केलं आणि त्यांनी तसं केलं. म्हटलं हे ग्रामसभेत बोला ना, हे कीर्तनातलंय का? कीर्तनातले साधू संत यांच्याबद्दल मला बोलू द्या. अध्यात्माची जी वाट आहे, विनोदाच्या साक्षीने थोडं प्रसन्न ठेवणं, विषयांचं विषयांतर करून बोलणं, ते माझं काम राहील. मग प्रत्येकाच्या मागे अनाठाई कामं जर लावले, हाती काय लागेल? हाती जर